मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे माझगाव। माझ्या गावी म्हणजे माझगावमध्ये सदर 4 ते 5 वर्षापूर्वी घडलेली ही सत्यकथा आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच, उन्हाळ्यात गावी 12 तास लोड शेडिंग असते। मग शेतांना पाणी पाजण्याचे काम लाईट असेल तेव्हा म्हणजे कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा, रात्री अपरात्री करावे लागते। अगदी मीही काही वेळा पूर्ण रात्र जागलोय। अशाच एका अमावस्येच्या रात्री आमच्या शेजारील पाटील काका त्यांच्या मोठ्या भावासोबत ऊसाच्या शेतात पाणी पाजण्यास गेले। काकांचे शेत डोंगराच्या अगदी जवळच होते। काकांनी सर्वांना समान पाणी सोडले। सर्व सरासरी भरण्यास वेळ लागणार होता। मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तेथे खाट ठेवली होती। तेथे ते दोघे झोपले। आता मध्यरात्र झाली होती। तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले। पाहतात तर काय, तो त्यांचा खास मित्र होता। तोच चेहरा, तोच आवाज, तीच शरीरयष्टी तो काकांना जागे करत होता। काका उठल्यावर म्हणाला, पाटला, झोपलास? काही काम नाही का? काका म्हणाले, अरे सर्व सरींना पाणी सोडलंय, वेळ लागेल म्हणून थोडा झोपलो। पण तू इथे काय करतोय? तो, अरे तुझ्याकडेच आलोय। जनावरांना सपरासाठी एक सागाचे लाकूड हवे आहे। दिवसा डोंगरात फॉरेस्ट वनरक्षक असतो। चल आता घेऊन येऊया। तुलाही आता तसे काही काम नाही। तो काकांचा खास मित्र। मग काकाही म्हणाले, चल ठीक आहे, जाऊया। काकांनी बॅटरी टॉवेल घेतला। दोघेही निघाले गप्पा मारत। ते कधी डोंगरात पोचले हे काकांनाही समजले नाही। काका त्याला बोलले, बरं चल तोड आता तुला हवे ते लाकूड। तो म्हणाला, जरा पुढे चल, पुढे चांगली मोठी लाकडे आहेत। असे करत तो काकांना खूप पुढे घेऊन गेला। आता कसे काय माहीत, काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागले। त्यांना धरधरून घाम फुटला। अचानक ते जागेवर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले, कोण आहेस तू? कोठे नेतोयस मला? आता तो मित्र थांबला, पण आता त्याचा आवाज बदलला होता। आता तो काकांचा मित्र नव्हता। त्याला काकांना त्याच्या एरियात न्यायचे होते, पण काका शुद्धीवर आले होते। तो काकांना म्हणाला, वाचलास तू, आणि क्षणार्धात गायब झाला। त्याचा तो अवतार पाहून काका खूप घाबरले आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन पळत पळत आपल्या भागाजवळ आले। सकाळी त्यांची हालत खूपच खराब झाली होती। त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले। तब्बल 6 महिने ते हॉस्पिटलमध्ये होते। आता ते ठीक झाले आहेत। त्यांनी शेतात ठिबक बसवले आहे। ते आता रात्री शेतात जात नाही। तो प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथरतात। मित्रांनो,